नमस्कार, मी ऋतुजा उबाळे. आज आपण कराड शहराचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय श्री विनायक पावसकर तथा अण्णांशी मनमोकळ्या चर्चा करणार आहोत. तर अण्णा, आपली कराड शहरामध्ये राजकीय व सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली? माझ्या सामाजिक कामाची सुरुवात पहिल्यांदा झाली 1968 साली राष्ट्रीय दल नावाच्या संस्थेतनं मी कामास सुरुवात केली. त्यानंतर शिवशक्ती म्हणून संघटना होती, त्यामध्ये काम केलं आणि 1980 साली हिंदू एकतेमध्ये काम केलं. आज ताकात मी हिंदू एकतेमधूनच काम करतोय. त्याचबरोबर साधारण 20 वर्षापूर्वी भाजपमध्ये मी प्रवेश केला, पण हिंदू एकता संघटनांची कायमस्वरूपी चालूच आहे. आपण 40 वर्षात कराड शहरासाठी काय काय काम केले? गेल्या 40 वर्षामध्ये मी कराडसाठीच काम केलं, गावासाठीच काम केलं, नागरिकांसाठी काम केलं की जेणेकरून नागरिकांच्या ज्या सुखसुविधा म्हणजे राजकीय ज्यामधनं जेव्हा मी ह्याच्यात नगरपालिकेत गेलो त्यावेळेला पासून त्यांच्या ज्या दैनंदिन ज्या गरजा असतात त्या पूर्ण तर केल्याच, पण त्याचबरोबर गरीब कुटुंबांना काय पाहिजे काय नको, ज्या ज्या वेळेला आपत्ती येते त्या त्या वेळेला त्या संकटाला त्यांच्या पाठीवर उभं राहणे. निव्वळ कराड शहरच नाही तर लातूरसारख्या भूकंपाच्या सुद्धा आम्ही मदत केली आणि आपल्या महाराष्ट्रातल्या पूर जे ग्रस्त होते त्यांच्यासाठी सुद्धा मदत केली. आज परवाचा एक 4 वर्षापूर्वीचा जो पूर होता सांगली वगैरे भागात, त्यावेळेला मी 25 टेम्पो साहित्य घेऊन 400 माझे कार्यकर्ते भागातले जाऊन तिथं साफसफाई, तिथला चिखल काढणे, JCB साह्याने आणि त्यांना किट्स देणे, वाटप करणे हे सुद्धा केलेलं आहे. ह्यासाठी म्हणून कराड शहरासाठी राबवताना माझ्या स्वतःचा मंडळाचा हॉल आहे. मंडळ माझं चांगल्या पद्धतीने काम करणार श्री कृष्ण गजानन मंडळात मी कामाचे मी त्याचा काही वर्ष अध्यक्ष होतो. त्या मंडळाच्या हॉलमध्ये अनेक कॅम्प घेतले. निव्वळ मंडळाच्या हॉलमध्येच नाही तर कृष्णाबाई कार्यालयामध्ये आणखी बाकीच्या वेगवेगळ्या शहराच्या भागामध्ये कॅम्प घेऊन त्या योजना प्रभावीपणे लोकांच्या रुजवण्याचा प्रयत्न केला. मग ती लाडकी योजना असो, उज्ज्वल गॅस योजना असो, रेशनिंगचं हे असो, आयुष्यमान असो किंवा आणखी कुठले नवीन ज्या ज्या योजना मोदी सरकारनं केल्या त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. नगराध्यक्ष झाल्यावरती कराड शहराच्या विकासासाठी काय योजना आहेत? अनेक योजना आहेत. खरं म्हणलं तर नगराध्यक्ष झाल्यानंतर त्या योजना उपयोग अंमलात आणणारच आहे. पण ते आधीची एक घटना सांगतो की करोना जेव्हा होता तेव्हा आम्ही करोना सेंटर उभं केलं, कारण हॉस्पिटलला जागा मिळत नव्हती, बेड मिळत नव्हत्या, लोकांना त्याचा औषधोपचार व्यवस्थित मिळत नव्हते किंवा वेळेवर मिळत नव्हते. म्हणून टिळक हायस्कूलच्या ठिकाणी आम्ही 10 खोल्या घेऊन करोना सेंटर उभं केलं. त्या ठिकाणी 3 डॉक्टर 20चा स्टाफ ठेवून पूर्ण फ्रीमध्ये लोकांना त्याचा लाभ दिला. साधारण 350 पेशंट तिथनं बरे होऊन गेले 4 महिन्यामध्ये. आणि हे सगळं फ्री केलं, जेवण खाण औषधोपचार सगळं फ्रीमध्ये केलेलं आहे. त्यानंतर आता उद्याच्याला या निकालानंतर मी नगराध्यक्ष झालो तर त्यानंतरच्या अनेक योजना आहेत की ज्या कराडातल्या अपुऱ्या ठरलेल्या आहेत. पहिली योजना अपुरी जी आहे ती 24/7 पाण्याची योजना. ती योजना करणं फार गरजेचं आहे, कारण आज 1 तासामध्ये हजारो नळ चालू असतात आणि त्यामध्ये पाण्याचं प्रेशर येत नाही आणि प्रेशर न आल्यामुळं लोकांचं दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर पाणी चढत नाही. 25 तास जर योजना कार्यान्वित झाली तर लोकांच्या केव्हाही 24 तास ते पाण्याचा वापर करू शकतात, स्टोरेज राहणार नाही. लोकांना पाणी उभरपर्यंत 4थ्या मजल्यापर्यंत चढेल. आणि दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची, कराड शहराच्या दृष्टिकोनातनं किंवा नगरपालिकेच्या दृष्टिकोनातनं आमचे नगरपालिकेचे एनर्जीचे बिल आहे ते कमी येणार आहे. रॉ मटेरियल आमच्याकडे कमी म्हणजे कच्चं पाणी म्हणायचं त्याला, ते कमी लागणार आहे आणि त्यामुळं आर्थिक सुद्धा नगरपालिकेचा आहे होणार. त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे ती पार्किंगची महत्त्वाची. पार्किंग नसल्यामुळं कराड शहरामध्ये आज जो व्यापार कमी झाला आहे, कराड शहराचा व्यापार पेस ओझ पडायला लागलेली आहे, त्याचं कारण आहे ते पार्किंग नाही.
परगावस येणारे जे लोक आहेत त्यांना 2 व्हीलर घेऊन येत असतील, 4 व्हीलर घेऊन येत असतील, त्यांना लावायला जागाच नाही. लावायला जागा नसल्यामुळं आज खेडेगावातला आपला व्यापार वाढलेला आहे, पण कराड शहरातला कमी झालेला आहे. त्यामुळं पार्किंग होणं गरजेचं आहे. त्यासाठी DPमध्ये TPमध्ये 1986 साली 4 जागा ठेवल्या गेलेल्या आहेत. आज अध्यक्ष नाही, त्या डेव्हलप करणे पहिल्यांदा. आणि नुसतं डेव्हलप करायचं नाही तर आधुनिक पार्किंग ही कमी जागेत जास्तीत जास्त गाड्या कशा राहतील, 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर, त्याला ह्या पद्धतीचं पार्किंग हे पहिल्यांदा माझ्या डोळ्यापुढे आहे करणे. त्याचबरोबर असा विजेच्या तारा आहेत, त्या तारा ज्या लोंबकळत आहेत त्या अंडरग्राऊंड करणे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे की रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन. आपल्या इथं कराड शहराला वाढायला आता कंजेस्टेड झालेलं आहे. इकड नदी, या बाजूला नदी, पलीकडे दुसरं गाव आणि इकडच्या बाजूला नदी. त्यामुळं आपलं 3 बाजूने नदी असल्यामुळं गावाची मर्यादा वाढण्याची कमी. तर ह्या ज्या लाईन आहेत, पूर्व रेषेच्या लाईन टाकलेल्या आहेत गव्हर्नमेंटनं, त्या काढल्या पाहिजेत. आज चिपळूणमध्ये रेड लाईन नाही की जे गावात पाणी शिरलं की गावभर पूर असतो. सांगलीत ती स्थिती आहे, पण तिथं मात्र रेड लाईन ब्ल्यू लाईन नाही आहे. आणि कराड शहरात मात्र रेड लाईन ब्ल्यू लाईन आहे. आणि त्यामुळं लोकांना राहण्यासाठी, वस्ती वाढवण्यासाठी त्या भागाचा उपयोग पडेल आणि चांगल्या पद्धतीने वस्ती होऊ शकेल. ते एक माझ्या ह्याच्यामध्ये आहे. दुसरं, स्वच्छतेच्या बाबतीत कराड शहर चांगलंच आहे, आता काही प्रॉब्लेम नाही. पण स्वच्छतेच्या बाबतीत जे 12 डबऱ्याकडे जे योजना आहे कचरा निर्मूलन करण्याची किंवा त्याच्यावर रिसायकलिंग करण्याची, ती मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं आहे. ज्या कचरा गाड्या आहेत त्या थोड्याशा आधुनिकतेचा त्याला तच देणं गरजेचं आहे. त्यामुळं कराड शहरातला कचरा लवकर नष्ट होईल. आज थोडासा उशिरा होतोय, त्यामुळे अजूनही थोडेसे तिथं आहेत म्हणजे करतायत, पण तेच संपूर्ण करता येईल. त्यामुळे प्रदूषण थांबेल. आणि प्रदूषण थांबल्यामुळं तिथल्या लोकांना, त्याचा जे काही तिथली रहिवासी आहे, झोपडपट्टी आहे, त्यांना त्रास होणार. तिसरी गोष्ट अशी आहे, चौथी, की कराड शहरामध्ये ज्या काही सोयी आता अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे, पाण्याची लाईन आहेत, ह्या सगळ्या लाईनसारखी ड्रेनेज खरं म्हटलं तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्हायला पाहिजे. काय होतं की मधनं त्या लाईन टाकल्या गेल्यामुळं एखादं लिकेज झालं की केलेला रस्ता पण उकरायचा आणि त्या दुरुस्त करायचा, तो लवकर दुरुस्त होत नाही, लोकांची त्यामुळे गैरसोय होती. तर दोन्ही बाजून टाकून जर रस्ते केले, बंदिस्त गटारं केली, तर परत रस्ता उकरावा लागणार नाही आणि लोकांना त्रास होणार नाही. ह्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. ते मी कार्यरत करणार आहे. इंडस्ट्रीच्या बाबतीत इंडस्ट्रीज कराडात होणं गरजेचं आहे की ज्यामुळं इंडस्ट्री झाल्यामुळं कराड शहरातल्या लोकांना रोजगार मिळेल आणि कराड शहरातल्या नागरिकांचं दरडोई उत्पन्न चांगल्या पद्धतीने वाढणार आहे. हे फार महत्त्वाचं आहे. कारण लोकांचं दरडोई उत्पन्न वाढलं तरच कराडातला व्यापार मोठा चांगल्या पद्धतीने होऊ शकेल, लोकांच्याकडे पैसा चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. आज पुण्या मुंबईकडे जर पाहिलं तर त्याचं दरडोई उत्पन्न फार आहे. आणि आपल्याकडचं की समजा एक उदाहरण सांगतो तुम्हाला, एक पेन घ्यायला गेलं तर आपल्याकडं 5 रुपयाला मिळतं, तिची किंमत 5 रुपये असेल. पण तेच तुम्ही पुण्या मुंबईमध्ये घ्यायला गेला तर ते 20 आणि 25 आणि 30 रुपयाला बसतं. हा जो पैसा आहे तो लोकांच्याकडे पैसा आल्यामुळे ते 25 रुपयाला खरेदी करू शकतात. त्यामुळे हे उत्पन्न वाढणं गरजेचं आहे. त्यासाठी कराड शहरामध्ये IIT सुद्धा होणं गरजेचं आहे, ITI पार्क होणं गरजेचं आहे. ते जर झालं तर आपल्याकडं कडेगावजवळ भरपूर मोठी जागा आहे. कराडपासून 15 किलोमीटर गाव आहे ते. तर त्या ठिकाणी जर IT पार्क उभं केलं तर कराडातल्या लोकांना रोजगार तर उपलब्ध होईलच, पण उत्पन्न पण वाढेल. आणि त्याच्यासाठी त्याचा फॉलोअप करण्याचं काम आपले लोकप्रिय आमदार अतुल बाबा भोसले आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीमागे लागून जास्तीत जास्त त्या पद्धतीने फॉलोअप कसा करता येईल हे माझं कर्तव्य आहे. पहिल्यांदा 2025 हे आता स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन करायचं पण आहे, ते फार महत्त्वाचं आहे. कारण
आजचं हे जे इलेक्शन आहे ते गावाला नवीन दिशा देणारं इलेक्शन असेल असं मला वाटतं. त्यामुळं ह्या इलेक्शनमध्ये मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली भाजप पक्षातर्फे. तर त्या मिळालेल्या उमेदवारीचं मी चीज करणार आहे की मला एक अनुभव आले यामध्ये फिरत असताना, मतदारांशी गाठ घेत असताना अनेक मतदार असे भेटले की आम्हाला मनातला उमेदवार मिळालेला आहे अशा पद्धतीनं रिॲक्शन सगळ्या होत्या. आणि अण्णा तुम्ही इकडे येऊच नका, आमचं आम्ही काम करतो अशा पद्धतीने म्हणणार आहेत. त्यामुळं मला विजयाची पूर्ण खात्री आहे की एक 50 वर्ष इथं काम करतोय, सामाजिक काम करतोय, नगरपालिकेच्या माध्यमातून काम करतोय, ती लोक विसरलेली नाहीत. आणि त्यामुळंच मला 100% विजयाची खात्री आहे. कराड शहराच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय श्री विनायक पावसकर अण्णा यांच्याशी झालेली आहे. तर त्यांच्या बोलण्यातून मला असं खात्री आहे की कराड शहराच्या विकासासाठी ते खूप छान पद्धतीने कार्य करतील. त्यामुळे माझ्याकडून व SK न्यूजकडून त्यांना खूप शुभेच्छा.